आणि सावरीमध्ये 115 कोटी रुपयांचे ड्रग्ज मिळाले असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। अजूनही सावरीमधील सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाही। शंभूराज देसाई आता कोणत्या बिळात लपले तसा सवाल अंधारेंनी केला। ज्या ठिकाणी हे ड्रग्ज पकडण्यात आलं त्या ठिकाणी ओंकार दिघेला अजूनही अटक करण्यात आलेली नाही। आर्यन खानला लगेच अटक झाली पण ओंकार दिघेला फरार केलं गेलं। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी हा हल्लाबोल केला। ज्या सावरीमध्ये तब्बल 115 कोटीचं ड्रग्ज मिळालं ना, त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं ना, त्या संबंधाने एकही पत्रकार परिषद पोलिसांनी घेतली। नार्कोटिक्सने खरं तर त्याच्यातली एक पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, पण ती घेतलीच नाही। जे शंभूराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते ते शंभूराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत। शंभूराज देसाईंनी कोणती माहिती घेतली ती माहिती अजूनही पत्रकारांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर का आणली नाही। शंभूराज देसाई ही गोष्ट का सांगत नाहीये की नेमका तो 1200 मीटरचा सिमेंटचा रस्ता कुणासाठी बांधला होता, रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहीत केली होती का, जमीन अधिगृहीत केली तर ती कोणी अधिगृहीत केली होती, याबद्दल शंभूराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात। जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात।